सर्वांना सोबत घेऊन कुणी समजा आपल्याला काही बोललं असेल तरी आपण शांत राहून कामं केली. कारण शांत राहूनच कामं करता येतात. नाहीतर कसं होतं की समजा भांडण करायचं, उगाच लोकांचे जुने उखंडे उकरायचे. यामुळं काय होतं की जो काही विकास आपल्याला करायचा आहे तो रखडला जातो. तर या आपल्या नमस्कार, मी सैनाजी माटे, सौ गयाबाई बाबाराव माटे यांचा मुलगा. गौर सर्कलमधून आपल्या यशवंत सेनेच्या अधिकृत उमेदवार सौ गयाबाई बाबाराव माटे ह्या आहेत. तर आपल्या गौरमध्ये एकूण 2 पंचायत समिती आहेत. एक पंचायत समिती आहे गौर पंचायत समिती, तर तिथले अधिकृत उमेदवार नरेश उद्धवराव जोगदंड. तर आपले जे धनगर टाकळी पंचायत समिती आहे त्याचे अधिकृत उमेदवार गोविंद श्रीपती सूर्यवंशी. तर मी एक सांगतो की मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये मी सतत लोकांच्या संपर्कात आहे. माझ्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांची कामं झाली. लोकसहभाग काय असतो, लोकांना सोबत घेऊन काम केल्यावर काय होतं, याचं एक उदाहरण, एक आदर्श आपण तालुक्यापुढे ठेवला. मागच्या 3 वर्षामध्ये सत्तेत आहे तेव्हापासून गावात ज्या पायाभूत सुविधा असतात ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला. जसं की रस्त्याची कामं असतील, गट्टूची कामं असेल, लाईटची व्यवस्था असेल, म्हणजे जे काय भरपूर जसं की पाण्याची व्यवस्था. आमच्या गावात दररोज गावाला 2 टाईम पाणी आहे. म्हणजे सांगायचा उद्देश हा की पहिलं पाणी जे आहे 2 ते 3 दिवस अडकून पाणी यायचं. आज रेग्युलर पाणी आहे. नदीला घाट केला, मंदिर परिसरामध्ये सुशोभीकरण केलं, भरपूर अशा गोष्टी केल्या. आणि सरपंच काय करू शकतो याचं उदाहरण मी तालुक्याला दाखवलं. एक सांगा सर, तुम्ही सुशिक्षित आहात, शांत आहात, संयमी आहात, अभ्यासू आहात, तर याचा तुम्हाला मतदानामध्ये फायदा होईल असं वाटतं का? नक्कीच. कारण काय तर प्रेमानं जग जिंकायचं. आपण शांत राहून, संयम ठेवून गावामध्ये जेवढे कामं करता येतील तेवढे कामं केले. सर्वांना सोबत घेऊन कुणी समजा आपल्याला काही बोललं असेल तरी आपण शांत राहून कामं केली. कारण शांत राहूनच कामं करता येतात. नाहीतर कसं होतं की समजा भांडण करायचं, उगाच लोकांचे जुने उखंडे उकरायचे. यामुळं काय होतं की जो काही विकास आपल्याला करायचा आहे तो रखडला जातो. तर ह्या माझ्या स्वभावानं एक गोष्ट झालं की जास्तीत जास्त गावातील लोकांना, म्हणजे जे काही शासनाच्या योजना असतील, जे काही शासनाचा लाभ असेल ते मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचला. आणि समजा काही लोक समजा काही असतील बाकी, तर त्यांना येणाऱ्या 2 वर्षामध्ये त्यांना पण लाभ भेटून जाईल. त्यांना पण आपण जे काही समजा देता येईल ते आपण देण्याचा प्रयत्न करू. एक सांगण्याची प्रश्न आहे, आपले विरोधी जे उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यांनी काहींनी 10 वर्ष तर काहींनी 5 वर्ष आपली सत्ता उपभोगली, परंतु म्हणावी तेवढी विकास कामं त्यांनी केली आहे. त्याबद्दल नेमकं काय सांगा? त्यांनी विकास कामाची केली नाही. मला लोकांना एकच सांगायचं आहे बाबा की आपले जे काही समजा दोन्ही पण उमेदवार आहेत, त्यांचं जे काही समजा 5 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, लोकांनी त्यांना संधी दिली आहे. यावेळेस लोकांना एकच आव्हान करू इच्छितो की बाबा नवीन उमेदवाराला एकदा संधी द्या, त्या संधीचं सोनं करल. सांगा सर, या अगोदर जे लोकांनी आपलं नशीब आजमावलेलं आहे ते निवडून पण गेले आहेत, परंतु त्यांनी म्हणायचं विकास काम केलं नाही. त्यामुळे ते डाग कुठंतरी विकासात्मक कार्य न केल्यामुळं ते डाग पुसण्यासाठी त्यांना लक्ष्मी अस्त्राचा वापर करावा लागत आहे, चर्चा आहे परिसरामध्ये. तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही? मतदारांना काय आव्हान करायचं? नाही, नक्कीच आपले जे समजा दोन्ही उमेदवार आहेत प्रतिस्पर्धी, समजा सगळेच काय आहे की आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत. त्यांना सदन आहेत, त्यांच्याकडे समजा भरपूर पैसा आहे. तर आपण त्यांच्या तुलनेमध्ये आपण म्हणजे खूपच लहान आहोत. आपण एक सर्वसाधारण माणूस आहे. फक्त एवढंच आहे की बाबा ही जे इलेक्शन आहे हे लोकांनी मला उभं केलेलं आहे. माझी जिल्हा परिषदेला उभं राहायची इच्छा नव्हती, पण लोक म्हणले बाबा की तुम्ही गावात बऱ्यापैकी कामं केले, तशीच कामं आम्हाला आमच्या सर्कलमध्ये झाली पाहिजेत, ही भावना ठेवून मला लोकांनी उभं केलेलं आहे. आणि नक्कीच मी लोकांसाठी समजा लोकांनी जे आपला विश्वास ठेवला आहे त्याचा जो समजा विश्वास आहे ते नक्कीच सार्थ ठरवेल. एक सांगा सर, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रत्नाकर जोशी यांनी आपल्याला समर्थन दिले आहे, त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांचं
खूप काही मोलाचं योगदान तुमच्यासोबत आहे. त्याचा फायदा होईल का? आणि त्यांनी हजारो कोटीची कामं केली आहेत. भविष्यात तुम्ही जर निवडून आला तर तुमचं विजन काय असेल आणि तुम्ही विकास कामं कशी खेचून आणसाल जास्त? सगळ्यात महत्त्वाची आणि जेमीची बाजू म्हटलं तर आमदार साहेबाचं आपल्याला खूप सहकार्य आहे. आपल्याला त्यांच्याच पक्षाकडून आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे. काल त्यांनी जवळपास 8 ते 10 गावामध्ये आपल्यासाठी कॉर्नर सभा घेतल्या. नक्कीच आमदार साहेब खमक्या नेतृत्व आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये पाठीमागच्या 6 वर्षापासून भरपूर विकास कामं केलेली आहेत. प्रत्येक गावात त्यांनी फुल न फुलाची पाकळी असं जवळपास 254 गावामध्ये पैसा दिलेला आहे. तर नक्कीच त्या नेतृत्वाचा आपल्याला फायदा होईल. त्यांच्या ज्या समजा योजना असतील ते मी माझ्या त्यांच्या सहकार्यातून आणि माझ्या पुढाकारातून समजा माझ्या पाठपुराव्यानं त्या आणखीन योजना खालीपर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत कशा प्रभावीपर्यंत पोहोचतील याची मी दक्षता घेईल. आणि नक्कीच त्या जे आमदार साहेब आहेत आपले रत्नाकर गुट्टे साहेब त्यांच्याकडून विकास कामं होतील आणि मी 100% पाठपुरावा करायचा प्रयत्न करीन. नक्कीच आता माझं तर माहिती आहे सर्वांनाच की माझं समजा MTech आहे, म्हणजे मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स. तर पाठीमागच्या 10 वर्षापासून मी पॉलिटेक्निक कॉलेजला लेक्चरर म्हणून काम केलं. तर त्या काळामध्ये परिसरातील बऱ्याच गावातील मुलांना म्हणजे लहान मोठा जॉब मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जॉब मिळाला पण. त्याच्यामुळं ते जे काही समजा माझे विद्यार्थी आहेत आज माझे प्रत्येक सर्कलमध्ये माझे म्हणजे प्रत्येक गावामध्ये माझे 2-3 असे विद्यार्थी आहेत. तर त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह माझा फीडबॅक मिळेल. आणि ते जे काही समजा शिक्षण आहे, कारण शिक्षणाशिवाय काहीच नाही. फक्त आपलं जे शिक्षण आहे त्याचं युटिलायझेशन आपण काम करत असताना योग्य प्रकारे आपण करायला पाहिजे. तर मी नक्की सांगतो या शिक्षणाचा आपल्याला फायदा होईल. ज्या काही समजा नवीन योजना असतील तर तुम्हाला सांगतो फक्त ग्रामपंचायत लेवललाच 365 योजना आहेत. तर जिल्हा परिषद त्याहीपेक्षा मोठी स्वायत्त संस्था आहे. त्याच्यामुळं नक्कीच त्याचा मी जास्तीत जास्त पुरेपूर शिक्षणाचा फायदा करून ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन. खरं तर आपल्या गौर सर्कलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी शस्त्राचा उपयोग होणार आहे. पण मला सामान्य जनतेवर, गोरगरीब जनतेवर, जो युवा वर्ग आहे त्याच्यावर मला 100% विश्वास आहे की ते नक्कीच साधारण माणसाला, काम करणाऱ्या माणसाला संधी देतील. आणि मी एकदा हात जोडून विनंती करतो आपल्या गौर सर्कलमधील मतदारांना की तुम्ही आत्ताच्या समजा आज उद्या त्या 2 दिवसावर कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्या 2 दिवसाच्या याच्यावर काय म्हणतो आपण त्याच्या पैशावर असेल, कोणाच्या पार्टीवर असेल किंवा कोणाच्या भूलतापावर बळी न पडता आपला पाठीमागचा इतिहास पाहावा. भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल आणि कोणता माणूस आपल्याला काहीतरी करून देईल किंवा आपल्यासाठी काहीतरी करल, जे माणूस धडपडी आहे, पाठपुरावा करण्यामध्ये सक्सेस राहील, अशाच माणसाला मतदारांनी संधी द्यावी. कारण ही संधी पुन्हा नाही. हेच आज जे होणार आहे ते पुन्हा होणार नाही. त्यामुळं सर्वांनी जागरूक होऊन आपण मतदान करावं ही सर्वांना मी विनंती करतो. लोकांनी समजा आपल्याला मतदान केल्यावर लोकांना पश्चाताप करायची वेळ अजिबात येणार नाही. कारण लोकांनी माझ्याकडून 10% अपेक्षा व्यक्त केली काम करण्याची, तर मी ती अपेक्षा 100% पूर्ण करीन. आणि नक्कीच मला आपल्या सर्कलसाठी 24 तास काम करायचं आहे. आपल्या जे काही समजा शाळा असतील, दवाखाने असतील, पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते असतील, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. आणि काम करण्यासाठीच काहीतरी नवीन करण्यासाठीच आपण राजकारणात आलो आहेत. नक्कीच पाठीमागच्या 3 वर्षामध्ये गावामध्ये भरपूर कामं करायचा प्रयत्न केला. आणि बरीच कामं बाकी आहेत. येणाऱ्या 2 वर्षामध्ये तीही कामे पूर्ण होतील. आणि जेवढं कामं केले तेवढे कमीच आहेत. तरी मॅक्झिमम लोकांपर्यंत योजना पोहोचल्या. कुणाच्या घरापुढे रस्ता पोहोचला, कुणाच्या घरापुढे गट्टूचं काम पोहोचलं, कुणाच्या घरापुढं पाणी येत नव्हतं आता पाणी यायले, नदीला घाट झाला, पाण्याची व्यवस्था झाली, ठिकठिकाणी बोर पाडल्या. म्हणजे जेवढे कामं करता येतील तेवढे केले. आणखीन जे काय बाकी आहे ते होतील. तर हेच जे कामं आहेत ते आपल्या 19 गावामध्ये कामं करायचे.
जे काही समजा गावाला जोडणारा मेन रस्ता असेल, पांदण रस्ते असतील. आता पांदण रस्त्याचे जे काय आहे ना, बळीराजा पांदण रस्ता आहे, त्याचे जे अध्यक्ष आहेत आपले लाडके आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला सहज सोपं मनंतित आपला रस्ता करता येईल. तर दिवस रात्र काम करायचा प्रयत्न करील. त्यामुळं हेच जे गावात केलं ते पूर्ण 19 गावात करायचं आहे. त्यामुळं मी जनतेला विनंती करतो, आपले जे गौर सर्कलमध्ये मतदार आहेत त्यांना विनंती करतो की एकदा संधी द्या. तुमच्या संधीचं सोनं करण, तुमच्यासाठी दिवस रात्र काम करायचा प्रयत्न करण. तुम्हाला एकही दिवस आपल्याला सहकार्य केल्यावर, मतदान केल्यावर पश्चाताप करायची वेळ येणार नाही. जे काही आहे ते मी कमवलेली जनतासोबत आहे, सर्वसामान्य जनतासोबत आहे, गरीब जनतासोबत आहे, शेतकरी, युवा वर्ग, हा सगळा वर्ग आपल्यासोबत आहे. त्यामुळं मी नक्कीच त्यांच्या ताकदीवर या इलेक्शनला समोर जाईल. धन्यवाद.